रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रविकांत तुपकर यांचा आजपासून काही संबंध नाही। संघटनेत राहून वेगळी भूमिका घेत असल्याने हा निर्णय घेण्यात आला। शिस्तभंग समितीने सूचना देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही। गेल्या तीन ऊस परिषदेला अनुपस्थिती देखील ते लावलेली आहे, ते उपस्थित नव्हते। 24 तारखेला पुण्यात रविकांत तुपकर बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर करणार होते। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत रविकांत तुपकर जोडलेले आहेत। रविकांतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असूनही आपण वेगळी भूमिका घेत असतात अशा प्रकारचा आरोप आपल्यावरती करण्यात आला आणि यानंतर आता आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये नाहीत, आपण आपला आणि शेतकरी स्वाभिमान संघटनेचा काही संबंध नाही अशी देखील माहिती मिळते। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? मला आता हे तुमच्याकडूनच कळतंय, मला यातलं काही माहिती नाही। मी वेगळी भूमिका कधी घेतली नाही। मी कायम शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे। आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला माझ्या छातीवर आहे। त्यांनी अशी भूमिका माझ्या बाबतीत का घेतली हे मला माहित नाही, पण गेली 22 वर्ष मी शेतकरी चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतो। घरादारावर तुळशीपत्र ठेवून लेकरा बाळांची पर्वा न करता 2-2, 4-4, 6-6 महिने आम्ही घरदार सोडून गावागावात हिंडतो, गावागावात फिरतो। शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, लाठ्या काट्या खाल्ल्या। या 22 वर्षाच्या कामाचं हे फळ आहे का? म्हणजे राजू शेट्टींनी अशी भूमिका का घेतली मीच आश्चर्यचकित आहे। आणि मी स्वतः कधी संघटनेच्या व्यतिरिक्त भूमिका घेतलेली नाही, कायम शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे मला आता रविकांतजी, जसं आपण म्हणताय की आपल्याला याची कल्पना नाही, हे सर्व प्रकार आश्चर्यकारक आहे। मात्र शिस्तभंग समितीच्या वतीने आपल्याला काही सूचना दिली होती का? त्या सूचनेला आपण प्रतिसाद दिला नाही अशी देखील माहिती मिळते। नेमकी काय सूचना होती ती? नाही, मी माझं पत्र 10 पानाचं त्यांना पाठवलं होतं आणि त्याचं उत्तर म्हणजे माझे जे काही प्रश्न आहेत, माझं जे काही म्हणणं आहे हे मी 10 पानाचं पत्र पाठवून त्यांना कळवलेलं होतं। आणि त्या समितीच्या अगोदर पण अशा अनेक बैठका झालेल्या होत्या की जे माझं कार्यपद्धतीबद्दल म्हणणं आहे ते मी मांडलेलं होतं। त्याच्यामुळं मी माझं म्हणणं मांडलं नाही असं म्हणणं माझ्या बाबतीत अन्यायकारक ठरेल। आणि ही दुर्दैवी वेळ आहे माझ्या आयुष्यातली। 22 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ येऊ शकते तर मग आता पुढे बोलायचंच नाही काय। मी 24 तारखेला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। सगळ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका आम्ही ठरवू। नक्कीच रविकांतजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा लोकशाहीमध्ये चर्चा केल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।